ओ मित्रा ओ यारा यारी तोड़ के मत जाना हो। ओ मित्रा ओ यारा यारी तोड़ के मत जाना। मैंने जग छोड़ा तो मुझको छोड़ के मत जाना। ऐसा हो नहीं सकता, हो जाए तो मत घबराना। मैं दौड़ी आऊंगी तो बस एक आवाज लगाना। ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी। ओ घर आजा परदेसी कि तेरी मेरी एक जिंदड़ी। किसी का हो रहा है तो मेरा अब हो नहीं सकता। क्या होगा हाल अब मेरा, अभी मैं रो नहीं सकता। जिसके संग गया है तो ये बता, क्या वो मुझसे ज्यादा प्यार करता है। आँख है भरी भरी और तुम मुस्कुराने की बात करते हो। मैं अपने घर की उम्मीद का इकलौता सितारा हूं। मैं टूट नहीं सकता क्योंकि मेरा चमकना बहुत जरूरी है।
तयास प्रेमी शरणमी अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुन्मीलितानेत तस्मै श्री गुरुवे नमः। शिवक्षेत्र कुंडळ येथे चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ 16 आणि 16चा पहिलाच दिवस आणि या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक भगवान परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेली पंचचरित्री प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून महाक्रांतिकारी जगज्योती महात्मा बसवेश्वर श्री संत तेरे बिना क्या वजूद मेरा, हम तेरे बिन अब रह नहीं सकते। रातीत राती रोगाच्या साथीत सागर चंदन पुराचा मल्हारी 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 जावई झाला धनगराचा, मल्हारी जावई झाला धनगराचा, मल्हारी जावई झाला धनगराचा, जावई झाला धनगराचा, मल्हारी जावई झाला धनगराचा, मल्हारी जावई झाला धनगराचा। चंदनपुरात झाले नवरे काय, चंदनपुरात झाले नवरे काय, घोडावरी आला मल्हारी ग आला मल्हारी, घोडावरी आला मल्हारी ग आला मल्हारी, घोडावरी आला मल्हारी, घोडावरी आला मल्हारी ग आला मल्हारी। लय गुणाचा भोळ्या मनाचा साखर चंदन पुरायचा, अहो लय गुणाचा भोळ्या मनाचा साखर चंदन पुरायचा। मल्हारी मल्हारी जावई झाला धनगराचा, 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 मल्हारी जावई झाला धनगराचा। सगळ्यात मोठा उपाय आहे देवाच्या भेटीचा, कारण या दासोहामधूनच, या संतांच्या सेवनामधूनच, या अन्नदानातूनच देव कुठल्या रूपाने येऊन तुमच्या घरचे 2 घास 3 घास अन्नाचा कण खाऊन तुम्हाला कृपा करून जाईल सांगताच येत नाही। देव येण्याचा मार्ग म्हणजे अन्नदान आहे, अन्नदान मोठ्या प्रमाणात अन्नदान आहे, अन्नदान सेवादान परमार्थिक दान
हे सगळ्या प्रकारचे दान आणि त्या निमित्तानं हा वैभवानं चालत असलेला शब्द सप्ताह मला देवच वाटत त्या लेकराचं. लेकरं कुठं जातील विचार करा. फक्त मार्गदर्शन. धन्य माता पिता. खरंच मुळी बाप होते ज्ञानी तेव्हा आणि आपण तुमचे आई वडील भाग्यवान आहे. ते मातंगाचं त्याच्या गळ्यात लिंग आहे, रुद्राक्ष आहे. वा वा दीक्षा घेतली, दीक्षा घेतली. वा वा वा. हे बघा आता माझं कीर्तन आहे 4-5 दिवसाला चिंचोलीला. ज्या भागामध्ये एकही लिंगायत नसताना सर्वांनी दीक्षा घेतलेली आहे त्या गावामध्ये आपणचा एवढा आदर करतात, एवढा आदर करतात. समाज कुठला, मी म्हटलं ना, समाज कुठलाही असो, व्यवस्था कुठली असो, परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी जात पात कुठलीच काही कामी लागत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे परमात्मा प्राप्तीसाठी. या लेकरासाठी टाळ्यावर राष्ट्रसंत काय म्हणायचे? जन्माधी लिंग गर्भासी धारण शिव पंचानन, जगाच्या कल्याणे तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हापासी. आजच्या काळामध्ये गरज आहे फक्त संस्काराची. माऊली सांगतात तुम्ही मन्मथ स्वामीच्या कपिलाधार यात्रेला जरी जाता आलं नाही, जाऊ नका. जर जाणं झालं तर जा. तीर्थयात्रा पायी घडो, परोपकारी देह पडो. पण माऊलीचं एक कठोर वाक्य आहे की तुम्ही तिथं येण्याच्या आधी जे माऊली काय करतात, उजव्या हाताची तर्जनी परमरसावर ठेवतात आणि काय म्हणतात? केली टीका परमरसाची, तर्जनी, जी तर्जनी विद्या विनय शोभते ती तर्जनी माऊली परमरसावर सांगतात. शिवयोग विचार या जीवाचा जीव शिव ऐक्य झाले समरस, द्वैताचा भास उरला नाही. या जीवाचा शिव करून घ्यायचं असेल तर अखंड शिवनाम सप्ताहामध्ये परमरसासारखा पवित्र ग्रंथ आपल्या सानिध्यामध्ये, या ग्रंथाचा संग, शिवपुराणाची कथा आणि सायंकाळी कीर्तन. किती भाग्य हो आपलं, किती भाग्य आपलं. आणि म्हणून महादेव प्रभू शेवटच्या महादेव असतील. पण याला किती हुशार आहे, त्याला गोडी त्यामध्ये लागली. 3 तास ते लेकरू कथेमध्ये बसून वाजवते. काहीतरी पुण्य आहे. धन्य माता पिता तयाचे, त्यांचे आई वडील धन्य आहे म्हणून तिचं लेकरू जन्माला आलंय. सुंदर असं सिंताची साथ करतोय. आपलं लेकरू यावेळेस त्याला काही कळत नाही, खेळत असतं लेकरू. पण हे लेकरू इथं बसून चिंत वाजवतो. करावं तेवढं कौतुक कमीच आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा दादा आहे. त्याचप्रमाणे माझ्या गुरु भगिनी असतील. नारी रतन की खान, उस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. आपल्या पक्षात बोलते, टाळ्या तरी वाजवा. आणि अशा या खरं पाहिलं तर या कलियुगामध्ये सोनाली दिदी सारखं वैभव आपल्या
महाराष्ट्राला लाभलं, आपल्या या भारतभूमीला लाभणं हे सुद्धा आपलं वैभव आहे. त्याचप्रमाणे वय महान वय लहान कीर्ती महान. टाळ्या वाजवा या दादा छोट्या. या गादीवर उभं राहून माझा सुद्धा मुलगा अशी सेवा करावी ही अपेक्षा मी माऊलींच्या चरणी प्रार्थना समर्पित करते. काय नाव आहे तुझं? हा, विशाल दादा शिरशे, त्यांचे वडील आहेत. प्याडची नाव सांगा. विजय. हा, विजय दादा. त्याच्यानंतर सूर शिरोमणी, फार सुंदर आवाज, साक्षात सरस्वती ज्यांच्या कंठामध्ये आहे. शिवभक्ती पण आमचे कपिल दादा, फार सुंदर आवाज यांचा आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टमचे विश्वनाथ मामा. तुम्हा सर्व साधू संतांच्या ये चिमुकले दोन्ही चोपदार, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी अत्यंत विनम्र आणि श्रद्धाभावपूर्वक नतमस्तक होते आणि मी माझ्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करते. शिवकथा प्रवृत्ती.
नामदेव महाराज दापकेकर यांच्यामध्ये असणाऱ्या चित्तशक्तीला वंदन करून गायक जवळपास सर्वच ओळखीचे आहेत. आमचे शिवभक्तीपरायण स्वप्नीलांना असतील, शिवभक्तीपरायण शिवलिंगांना असतील, उमेश दादा असतील, खंडू अण्णा असतील, कपिल भाऊ असतील, मृदंगाचार्य असतील. तसंच विशेष तत्वानं कौतुक म्हणजे काय ना विशाल विशाल आहे छोटा पण विशाल, आणि तसं ज्ञानही विशाल लागतं. हे खूप अवघड आहे, कळायला अवघड आहे, वाजवायला त्याच्यापेक्षा अवघड आहे. पण आनंद आहे, कारण या जीवनामध्ये देह प्राप्त केलेल्या जीवानं काय करावं हा विवेक होणं अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही प्राप्त केला, तुमच्या आमच्या जीवानं देह नावाचं साधन प्राप्त केलं, पण हे प्राप्त केल्यानंतर या साधनाच्या साह्यानं नेमकं साध्य काय मिळवायचंय हा विवेक देहाला झाला. माऊली म्हणतात बाबांनो, प्रत्येकानं जन्म घेतलाय. किती दिवस झाले? शिवार शिवार स्वामी महाराज की जय. हे वडील आहेत विशाल शीर्षे, हे वडील आहेत बघा, विशाल हे वडील आहेत. ह्याला म्हणायचं मुळी बाप होता ज्ञानी. कारण हार्मोनियम काय सोपी गोष्ट आहे का? एवढं हे आहे, श्री आनंद आहे. आणि ज्या गावात सप्त्यामध्ये गायन करायला तरुण, ज्या गावात वादन करायला तरुण, ज्या गावात पंक्ती वाढायला तरुण, ज्या